मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचे पहाटे निधन झाले। बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते 83 वर्षाचे होते। गेल्या काही दिवसांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होते। अखेर त्यांची प्राणज्योत मालवली। अभिनेते सुहास भालेकर यांनी 60 वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत नाटक, मालिका आणि चित्रपटातून भूमिका साकारल्या। विजया मेहता आणि व्ही शांताराम यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले होते। असंभव मालिकेत भालेकरांनी साकारलेली सोपान काकांची भूमिका ही विशेष गाजली। त्यांनी 50हून अधिक नाटकात वेगवेगळ्या भूमिका केल्या। फुटपायरीचा सम्राट, चक्र, सारांश या चित्रपटातील त्यांच्या भूमिका या विशेष गाजल्या होत्या। सुहास भालेकर यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। त्यांच्या पश्चात मुलगा नाट्य दिग्दर्शक हेमंत भालेकर, 5 मुली, जावई, सून आणि नातवंडे असा त्यांचा परिवार आहे। त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली अशी प्रतिक्रिया अनेक कलाकारांनी दिली आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज मराठी कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।